नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली तिने केलेला बोर्ड अर्जुनला दाखवते. तर अर्जुन म्हणतो, हा बोर्ड तू तयार केलायस? तर सायली म्हणते, हो, रविराज सरांचा अपघात झाल्यापासून जे प्रत्येक गोष्टी मी या बोर्डवर सगळे काही नोंद करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे खरंच तू केलेस? तर सायली म्हणते, हो, तुमच्यासोबत राहून एवढं तर शिकली आहे. अर्जुन म्हणतो, ग्रेट, मी सुद्धा मला काही गोष्टी आठवल्यात. तर यावर नोट करण्याचा प्रयत्न करीन, पण ऑलरेडीच तू सगळ्या गोष्टी नोट करून ठेवल्याच आहेस. 22 वर्षापूर्वी झालेला अपघात, 22 वर्ष ॲक्सिडेंटचा केला गेलेला तपास, पर्सनल लेव्हलवर बरीच वर्ष काम करणारा इन्स्पेक्टर गायब. एवढंच काय, तर या सगळ्यात आपल्याला मिळालेला साक्षीदार म्हणजे बाबू, ज्याने हा अपघात घडून आणला होता. त्यानंतर तन्वीच परत येणं, तन्वीचा DNA, प्रतिमा आत्याशी मॅच होणं, महिप्तच आणि नागराज काकांच असणार मैत्रीच नात. एवढंच नाही, तर प्रतिमा आत्यांची फेक मिळालेली बॉडी. आता मात्र अर्जुन तिथेच थांबतो. सायली म्हणते, काय झालंय? अर्जुन म्हणतो, हा पॉइंटर आपण विसरूनच गेलो होतो. प्रतिमा आत्यांची मिळालेली फेक बॉडी. तर आता अर्जुन त्या गोष्टीचा विचार करू लागतो. तर सायली म्हणते, पण हा प्रसंग मला अगदी बरोबर आठवतोय, जेव्हा प्रतिमा हत्यांची डेड बॉडी सापडली होती. त्यावेळी रविराज काका ती डेड बॉडी प्रतिमा हत्यांची आहे हे मान्य करायला तयारच नव्हत्या, आणि म्हणूनच शेवटी प्रियाची आणि प्रतिमा हत्यांची DNA टेस्ट करण्यात आली आणि त्यांचे DNA मॅच झाले. तेव्हा कुठे रविराज काका ती बॉडी घ्यायला तयार झालेत? तर अर्जुन म्हणतो, ती जर डेड बॉडी प्रतिमा हत्याची नव्हतीच, तर मग तन्वीचा आणि प्रतिमा हत्यांचा DNA मॅच तरी कसा झाला? आता मात्र सायली आणि अर्जुन या प्रश्नाचं उत्तर शोधत असतात. सायली अर्जुन विचार करू लागतात की हे नक्की काय घडलं असावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका आता महिप्त शिकरेना ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी आलेले असतात. आता नागराज काकांच्या मागावर एक माणूस असतो. तो लगेचच नागराज काका कुठे जात आहेत हे पाहतो आणि ज्यांनी हे काम सांगितलेलं असतं त्यांना फोन करतो. आता काम सांगणारी व्यक्ती म्हणजेच प्रिया असते. आता ती व्यक्ती प्रियाला फोन करते आणि म्हणते, काम झालं? प्रिया म्हणते, गोड, नागराज कुठे जात आहे हे पाहून ठेवलेस ना तू? तर तो म्हणतो की हो, मी पाहिलं आहे आणि आत्ताच मी तुम्हाला लोकेशन पाठवत आहे. प्रिया म्हणते, तुझ्या कामाचे पैसे तुला लगेच मिळून जातील. असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि म्हणू लागते, नागोबा, आता तू कितीही लपण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तू माझ्या नजरेतून लपून राहू शकणार नाही आणि त्या महिप्तलाही लपू शकणार नाहीस. असं म्हणत आता प्रियाने शेवटी नागराज काका कुठे जातात याचा शोध घेतलेलाच असतो. तर दुसरीकडे नागराज काकांना मात्र यातलं काहीच माहीत नसतं. नागराज काका महिप्त शिकरेना भेटायला येतात आणि म्हणतात, महिप्त, अरे उठ, तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय. सरप्राईज? अरे उठून तरी बघ. असं म्हणत आता महिप्त शिकरेना उठवण्याचा प्रयत्न करतात. महिप्त शिखरेना उठायलाही जमत नसतं. आता नागराज काका त्यांना जबरदस्तीनेच उठवून बसवतात आणि म्हणतात, अरे महिप्त, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे, सरप्राईज गिफ्ट बघायचं आहे का तुला? असं म्हणत ते साक्षीचा व्हिडिओ दाखवतात. साक्षीची ती तडखड महिपा शिकरे पाहतात. साक्षी म्हणू लागते, अण्णा, तुम्ही कुठे आहात? परत या अण्णा, मला खरंच खूप त्रास होतोय, मी नाही हगू शकत. अण्णा परत या. आता मात्र महिपा शिकनही खूप रास होऊ लागतो. नागराज काका म्हणतात, मला एक सांग महिप्त, जर अशी हेडलाईन आली तर म्हणजे तुझ्या या लेकीचं सत्य सर्वांना कळालं तर साक्षी शिकरे म्हणजे समीरा शेख जिवंत आहे. आता मात्र महिपा शिकरे रागानेच नागराज काकांकडे पाहत. तर नागराज काका म्हणतात, यापेक्षाही भयंकर न्यूज आली. तर म्हणजे समीरा शेख यांच्या राहत्या घरी अचानक मृत्यू आणि 6 दिवसानंतर कुजलेली डेड बॉडी हाती. आता मात्र महिप्त शिख्यांची खूप तडफड होऊ लागते. ते स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची ती तडफड पाहून नागराज काका म्हणू लागतात, काय झालं? महिप्त होतीये ना तडफड? आता वाटतं ना की आपल्या लेकीला जाऊन भेटावं, आपल्या लेकीला वाचवावं. मग तर महिपा शिकले म्हणतात, कितीतरी दिवसानंतर
मी माझ्या लेकीचा फोटो पाहिला आहे, कितीतरी दिवसानंतर तिचा आवाज ऐकला आहे. आणि नागराज शेठ, तू असा गैरफायदा घेणार आहेस का त्याचा? तर नागराज काका म्हणतात, नाही रे, मी तर तिचा नागराज अंकल आहे. मग मी का तिचा गैरफायदा घेईन? पण महिप्त शिकरे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तू तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर मग तर आता महिप शिकरे म्हणतात, नागराज शेठ, तुम्हाला काय हव्य ते बोला, काय हव्य ते मीद यायला तयार आहे. पण माझ्या लेकीला प्लीज हातही लावू नका. नागराज काका म्हणतात, आता आलास मूळ मुद्द्यावर. आता ऐक एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मी या सगळ्यामध्ये होतो. किंवा 22 वर्षापूर्वी दादाचा अपघात मी घडून आणला हे तू कोणाला सांगणार नाहीयेस ना? प्रतिमा वहिनीला, ना दादाला, किंवा ना पोलिसांना. तुला तुझं तोंड बंद ठेवावं लागणार. आणि जेवढी वर्ष तू तुझं तोंड बंद ठेवणार तेवढी वर्ष, तेवढे दिवस हा नागराज अंकल तुझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार, तिची साथ देणार. हा माझा शब्द आहे. पण ज्या दिवशी तू तोंड उघडशील त्या दिवशी असाच एक व्हिडिओ तुला पाहायला मिळणार आणि तुझ्या लेकीचा तो शेवटचा दिवस असणार. आता मात्र महिप नागराज काकांचा खूप राग आलेला असतो. नागराज काका म्हणतात, आता तू विचार कर की नक्की काय करायचं. असं म्हणत ते निघून जातात. तर इकडे महिप्त शिकरे म्हणू लागतात, साक्षी बाळा, तू काळजी करू नकोस. तुझा बाप तुला काहीच होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. एकदा का तुझा बाप इथून सुटला की मग बघ, या नागराजला दगडाने ठेचून ठेचून मारेल. आज तुला त्याने रडताना पाहिलाय, आज मला इथे त्याने बांधून ठेवले, पण या सगळ्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. आता महिपा शिखरे खूप चिडलेले असतात. त्यांना नागराज काकांचा खूप भयंकर राग आलेला असतो. काही करून याचा बदला घ्यायचा हे महिपा शिखरेने अगदी पक्क ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनला म्हणते, ज्यावेळी प्रतिमाहत्यांची डेड बॉडी सापडली होती त्यावेळी सगळ्यांनाच खूप मनस्ताप झाला होता. या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं की प्रतिमा हत्या या जगात नाहीत. तर अर्जुन म्हणतो, पण ज्यावेळी प्रतिमाहत्या घरी आली त्यावेळी मात्र आपण या गोष्टीचा विचार केला होता की ती डेड बॉडी कोणाची होती. सायली म्हणते, हो, पण त्यावेळी रविराज काकांनी आपल्याला थांबवलं आणि म्हणालेत की या सगळ्याने आपल्याला त्रास होईल. आणि तसंही आता प्रतिमा घरी आली आहे ना, मग हा विषय इथेच संपूया. आणि आपल्या हातून एका अनोळखी महिलेवर अंत्यसंस्कार झाले ते आपलं पुण्यच समजायचं आणि हा टॉपिक इथेच संपवायचा. आणि म्हणूनच आपण सर्वजण तिथेच थांबलो. अर्जुन म्हणतो, हो, कारण आपल्याला त्यानंतर खूप आनंद होता की आपली प्रतिमाहत्या परत आली आणि कोणतीही निगेटिव्हिटी नको, म्हणूनच आपण या सगळ्याचा शोध थांबवला. तर सायली म्हणते, पण आता आपल्याला शोधून काढायलाच हो की तो मृतदेह नक्की कोणाचा होता आणि त्या मृतदेहाशी रियाची DNA टेस्ट मॅच कशी झाली. कारण ज्यावेळी आपण रिपोर्ट पाहिले त्यावेळी ते DNA रिपोर्ट दोघांचेही मॅच होते. तर अर्जुन म्हणतो, हो, आता आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. कारण DNA मॅच झाले याचाच अर्थ ते रिपोर्ट कोणीतरी मॅनेज केले होते. हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून घडवून आणत होतं. या सगळ्याशी कोणाचा तरी काहीतरी नक्कीच संबंध आहे की त्याला हे दाखवून द्यायचं होतं की ही प्रतिमा आत्याच आहे आणि त्यासाठीच हा रिपोर्ट मॅनेज केला होता. पण कोणी, असं म्हणत सायली अर्जुन विचार करू लागतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे सगळं काही तन्वी नक्कीच करू शकते, तेवढी ती मजल गाठूही शकते. परंतु शेवटी एखाद्या अनोळखी बाईसोबत DNA रिपोर्ट मॅच करण्यात तन्वीचा काय फायदा असेल. आता सायली म्हणते, मलाही तेच कळत नाहीये की हे नक्की कोणी केलं असावं. म्हणजे अशी एखादी धी व्यक्ती आहे की तिला वाटत होतं की हे सत्य कोणालाही कळू नये आणि प्रतिमाहत्यांचा शोध तिथेच थांबावा. तर अर्जुनच्या लक्षात येताच अर्जुन बोर्डकडे येतो आणि म्हणू लागतो, म्हणजे फिरून फिरून हे प्रकरण महिपा शिकरे पर्यंतच येत आहे. मला तरी वाटते की महिपा शिकरे त्यावेळी खाबडला असेल. त्याला वाटलं असेल की सिनियर प्रतिमाहत्याचा शोध घेतोय आणि यामध्ये जर त्याला काही सापडलं तर आणि आपलं नाव पुढे आलं
तर या भीतीने कदाचित हे सगळं ताई महिप्त शिकरेने जर केलं असेल तर, आणि म्हणूनच महिप्त शिकरेने हे सगळं काही मॅनेज केलं असावं. तर सायली म्हणते, अगदी बरोबर आहे. जी गोष्ट आपल्याला आत्ता कळाली आहे तीच गोष्ट जर रविराज काकांना त्यावेळी कळाली असती तर या भीतीनेच महिप्त शिखरेने हे सगळं काही बदलून ठेवलं. म्हणजे प्रतिमा, त्यांच्या खोटी डेड बॉडी, त्यानंतर प्रियाचा DNA मॅच करणं, हे सगळं काही त्यांनीच यासाठीच मॅनेज केलं असावं. तर अर्जुन म्हणतो, हा मिस्ट्री मॅन सुद्धा यामध्ये सामील असणार, कारण त्याने सुपारी दिली मग त्याचं सत्य समोर येऊ नये आणि म्हणूनच त्याने प्रतिमाहत्यांची खोटी डेड बॉडी तयार केली, प्रियाचे खोटे DNA रिपोर्ट तयार केलेत. हे सगळं काही मिस्ट्री मॅन आणि महिप्त शिकरे यांचंच प्लॅन असू शकतं. तर सायलीला आता एक महत्त्वाचा पॉइंट आठवतो. सायली म्हणते, सुमन काकूंना असं वाटते की नागराज काकांना महिप्त शिकरेमुळे सगळ्या गोष्टी कळतायत. याचाच अर्थ ती डेड बॉडी प्रतिमा हत्यांची नव्हती, हे सत्य सुद्धा महिप्त शिकरेकडून नागराज काकांना अगोदरच जर कळालं असेल तर त्यांना हे सत्य अगोदरच माहीत असेल का आता अर्जुनचं सगळं काही. अर्जुन म्हणतो, हो, तुझ्या या बोलण्यावर माझा अजिबातच विश्वास नाही. सचिन म्हणतो, मला माहीत आहे, मी भरकटलो होतो, माझ्या हातून चूक झाली, परंतु ती माझी पहिली आणि शेवटची चूक होती. अर्जुन, खरंच मला माफ कर, मी किती वेळा सॉरी बोलू सांग ना. अर्जुन म्हणतो, तू सॉरी बोलायची काहीच गरज नाही, कारण तू जे काही केलेस ना ते मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्यामुळे आता तुझ्यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. आता हे सगळं काही सायली लांबूनच पाहत असते. नक्कीच काहीतरी वाद होत आहेत हे सायलीच्या लक्षात येत असतं. तर इकडे अर्जुन म्हणतो, यापुढे जर तू या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही. सचिन म्हणतो, नाही, यापुढे तुला माझ्यात कधीही दोष सापडणार नाही. आत्तापासून डिलिव्हरी होईपर्यंत मी अस्मिता सोबतच असणार आहे, मी अस्मिता आणि माझं बाळ. तर आता अर्जुन म्हणतो, त्यानंतर. तर सचिन म्हणतो, त्यानंतर सुद्धा मी माझ्या बाळाची आणि अस्मिताची अगदी मनापासून काळजी घेईन, मी त्यांना एकट नाही सोडणार. अर्जुन म्हणतो, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला माझ्या घरच्यांशी खोट बोलावं लागत आहे, माझ्या बायकोशी खोट बोलावं लागत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ यामुळे जर अस्मिताईला पुन्हा त्रास झाला किंवा तू जर तिला पुन्हा फसवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, मग मात्र मी तुला सोडणार नाही. मी तुझं सत्य खर्च्यांना सांगेन. आताही वाटते की अस्मिताला सगळं जाऊन सांगावं, पण माझे हात बांधले गेलेले आहेत. तर सचिन म्हणतो, प्लीज अर्जुन, असं काहीही करू नकोस. अस्मिताची अवस्था खरंच खूप नाजूक आहे आणि अवस्थेत तिला हे सहन होणार नाही. प्लीज प्लीज अर्जुन, असं काही करू नकोस. अर्जुन म्हणतो, म्हणूनच तर मी गप्प आहे, पण यापुढे ही चूक चालणार नाही. सचिन म्हणतो, अर्जुन, मी तुला म्हणालो ना की मी भरकटलो होतो, पण आता मला कळालं आहे, त्यामुळे अर्जुन मी अशी चूक नाही करणार आणि तुला तक्रारीला जागाही नाही ठेवणार. मी आत्तापासून शेवटपर्यंत अस्मिता सोबतच असेल, अस्मिताला कधीही धोका देणार नाही. अर्जुन म्हणतो, असंच व्हायला पाहिजे. यामध्ये जर काही बदल झाला तर मग तू आहेस आणि मी आहेस. असं म्हणत अर्जुनने चांगलीच सचिनला समज दिलेली असते. सचिनही पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप्त शिखरे शांत असतात. नागराज काका पुन्हा एकदा महिपा शिखरेंना भेटायला येतात आणि म्हणू लागतात, असा सुतासारखा सरळ रहा, मित्र आहेस ना, मग मित्रच रहा, उगाच शत्रू बनायला जाऊ नकोस. जर तू माझा मित्र असशील तर मी तुझी किंवा तुझ्या मुलीची साथ कधीही सोडणार नाही. मी माझी मैत्री कायम जपेन. तर आता महिपा शिखरे नागराज काकांना म्हणतात, हे कसं असतं ना, वादळापूर्वीची शांतता वादळ यायच्या अगोदर असंच सगळं काही शांत असतं, पण वादळ आल्यानंतर तर तसंच वादळ आता नागराज शेठ तुमच्या आयुष्यात येणार आहे, ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे आता सायली रविराज सरांशी बोलण्यासाठी
त्यांच्या खरी आलेली असते. आता रविराज सर सर्व फाईल पुन्हा एकदा ओपन करतात आणि सगळी स्टडी पुन्हा एकदा करू लागतात. नक्की तेव्हा काय खणलं होतं, कुठे नक्की पाणी मुरत आहे, या सगळ्या मागे कोण मास्टरमाइंड असू शकतो, या सगळ्याचा शोध घ्यायला सुरुवात झालेली असते. आता रविराज सर सर्व फाईल पाहत असतात तर अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सिनियर प्रतिमा हत्याची त्यावेळी डेड बॉडी सापडली होती आणि त्यानंतर आपण त्याविषयी काहीच बोललो नाही, परंतु आता त्याविषयी थोडं डिस्कस करावं म्हणूनच मी इथे आलो आहे. तर रविराज सर म्हणतात, जेव्हा तू मला फोन केलास आणि जेव्हा अंदाज दिलास त्याचवेळी मी हे सर्व पेपर पुन्हा एकदा वाचायला घेतले. खरं तर जेव्हा मी मृतदेह पाहिला तेव्हा मी एवढा सैरबेट झालो होतो की हे पेपर वाचावेत ही गोष्टही माझ्या लक्षात आली नाही. खरं तर हे पेपर तेव्हा मी वाचलेच नाहीत. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मला तर यातलं काही माहीतही नाहीये की नक्की काय घडलं होतं. तर सायली म्हणू लागते, त्यावेळी पूर्ण आजी बाबा किंवा रविराज काका कोणाचीच ती मनस्थिती नव्हती की हे सगळं समजून घ्यावं. सर्वजण त्यावेळी खूप त्रासात होते आणि ते दिवस खरंच खूप कठीण होते. रविराज सर म्हणतात, हो ते दिवस तर कठीण होतेच, परंतु ज्यावेळी तू पुन्हा घरी आलीस त्यावेळी आम्हाला कळालं की तो मृतदेह फेक होता, तो कुठल्या दुसऱ्याच व्यक्तीचा होता. तर अर्जुन म्हणतो, त्यावेळी आपण शोध घेतला नाही, परंतु आता आपल्याला शोध घ्यावाच लागेल की ती डेड बॉडी कोणाची होती. रविराज सर अर्जुनला म्हणतात, हे सर्व पेपर आहे, यात पंचनामा आहे आणि हे सगळे काही हॉस्पिटलचे पेपर आहे असं म्हणत रविराज सर ती फाईल अर्जुनच्या ताब्यात देतात. आता अर्जुन ते सर्व पेपर चेक करतो आणि त्यानंतर त्याला सापडतं ते म्हणजे DNA रिपोर्ट. अर्जुन म्हणतो, सिनियर हे बघ DNA रिपोर्ट म्हणजे यात सुद्धा नक्कीच काहीतरी गडबड झाली असावी. प्रतिमा त्यांची डेड बॉडी नसूनही तन्वीचे DNA मॅच केले गेले आहेत. तर सायली म्हणते, म्हणजेच मैनावती आणि सदाशिव यांच्या रिपोर्टमध्ये जसा अदलाबदल करण्यात आला तसंच इथेही घडलं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो अगदी करेक्ट. तर त्यानंतर अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सिनियर बघ ना, तुझ्या हे सगळं काही लक्षात येईल, कारण ज्यावेळी DNA रिपोर्टसाठी सॅम्पल कलेक्ट केलं गेलं त्याचा टायमिंग वेळ वेगळा आहे आणि त्यानंतर सबमिट केल्याची तारीख आणि वेळ वेगळा आहे. या दोन्ही तारखांमध्ये आणि वेळेमध्ये खूप फरक आहे आणि यावरूनच लक्षात येतं की हे सगळं काही मॅनेज केलं गेलं आहे आणि हे पेपर सुद्धा फेक वाटतात. तर रविराज सर म्हणतात की हो, त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा रिचेकिंगसाठी अर्ज केला होता, परंतु ती मागणी सुद्धा फेटाळण्यात आली आहे आणि त्या पेपरमध्ये खूप मोठा गोंधळ दिसत आहे. अर्जुन आणि रविराज सरांचं सगळं काही लक्षात आलेलं असतं. खरं तर हे पेपर आता बघितल्यावर लक्षात येत की काहीतरी गोंधळ केलेला आहे, परंतु त्यावेळी जर हे पेपर पाहिले असते तर तेव्हाच मला सगळं काही सत्य कळालं असतं. पण त्यावेळी प्रतिमाच्या मृत्यूची जी काही बातमी पसरली होती ते मला सहन होत नव्हतं, त्यामुळे खूप त्रास होत होता आणि या सगळ्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. मी साधीही फाईलही उघडून पाहिली नाही. रविराज सरांच हे बोलणं ऐकताच अर्जुन म्हणतो, सिनियर त्यावेळी तू खूप इमोशनल झाला होतास, त्यावेळी तुला खूप त्रास होत होता, परंतु याच इमोशनलचा आणि याच संधीचा कोणीतरी फायदा घेतला आणि हे सगळं काही त्याने मॅनेज केलं आहे स्वतःच्या फायद्यासाठी. तर सुमन काकू एक महत्वाच्या पॉइंटची आठवण करून देत म्हणतात, किंवा असंही असू शकतं की त्या व्यक्तीला अगोदरच माहीत असू शकतं की वहिनींची डेड बॉडी, त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर तुम्ही हा विचार करणारच नाहीयेत किंवा कोणतेही पेपर पाहणारच नाहीयेत. आता सर्वजण सुमन काकूंच्या बोलण्याचा विचार करत असतात. तर सायली म्हणते, जर या पेपरमध्ये चुका आहेत तर त्या मुद्दामहून केल्या गेल्या नाहीयेत, तर त्या करून घेण्यात आल्या आहेत. तर अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे. मग आता हे सगळं काही कोणी केलं आहे याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. या सगळ्या मागे नक्की कोण आहे हे आपल्याला शोधावंच लागेल. आता सायली या गोष्टीचा विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सर्वांना म्हणतो
की आतापर्यंत आपल्या हाती जे काही पुरावे लागले आहेत, जी काही माहिती सापडली आहे, ती फक्त 50 आहे. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा असेल तर ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला डेड बॉडी देण्यात आली, तिथूनच सुरुवात करावी लागेल. तिथूनच आपल्याला सगळ्या सत्याचा शोध घ्यायला हवा, कारण ती डेड बॉडी ज्या हॉस्पिटलमध्ये मॅनेज केली गेली, तिथे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा नक्कीच होऊ शकतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली विचारात असते. सुमन काकू सायलीला विचारतात, सायली काय झालंय, कसला विचार करते? सायली म्हणते, सुमन काकू मला तुमची मदत हवी होती. सुमन काकू म्हणतात, सांग ना सायली, मी काय मदत करू, बोल. मी कोणतीही मदत करायला तयार आहे. सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही नागराज काकांवर लक्ष ठेवाल का? म्हणजे त्यांना कोणाचे फोन येतात, ते कोणाला भेटायला जातात, कोणाला काय मेसेज करतात, आणि ते केव्हा आणि कशासाठी बाहेर जातात, या सगळ्याचा तुम्ही शोध घ्याल का? तुम्ही नागराज काकांवर लक्ष ठेवाल का? आता मात्र सुमन काकू शांतच होतात. आता सायलीला मदत करण यासाठी सुमन काकू तयार होतील का? तर दुसरीकडे हॉस्पिटलला गेल्यानंतर सर्व सत्यांचा उलगडा होईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.